गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नवनाथाय नमः। सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे सूर्यभगवानांचे पूजन केले जाते, त्यांची पूजेची मांडणी केली जाते। तर गणेश हे आदिदैवत असून ते संरक्षक देवता आहे। या देवतेचे प्रथम पूजन केल्याशिवाय कोणत्याही कार्यास आरंभ केला जात नाही। त्यामुळे सर्वात पहिलं पूजन हे गणपती बाप्पांचं केलं जातं। मग तुम्ही पाटावरती विड्याची पाने ठेवून त्यावरती सुपारी ठेवा किंवा मग तांदळावरती सुपारी, नाहीतर मग तुम्ही रांगोळीचेही चित्र काढून तुम्ही गणपती बाप्पांचं पूजन करू शकता। इथे मी गणपती बाप्पांचं चित्र काढून घेतलेलं आहे आणि त्यांच्या बाजूला आज आपण सूर्यभगवान सूर्यनारायणाचं पूजन करणार आहोत। तर मी इथे रांगोळीने सूर्यनारायण काढून घेते आहे। आपण रांगोळी काढताना सफेद रांगोळीने रांगोळी काढतो, पण कोणतेही शुभ काम करताना आपण रांगोळी काढल्यावरती पांढरी जर रांगोळी काढत असेल तर त्यावरती नक्की हळद कुंकू आपण त्या रांगोळीवर टाकावं। कलरची रांगोळी असेल तरीही अतिउत्तम, आणि सफेद रांगोळी वापरली असेल तर आपण त्याच्यावरती हळद कुंकू वाहणार आहोत। इथे मी छान असं सूर्यभगवान काढून घेते आहे रांगोळीने। आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सूर्यभगवानाला जेव्हा आपण जल अर्पण करतो किंवा अर्घ्य देतो, तेव्हा त्या जलामध्ये थोडासा तांदूळ आणि हळद टाकावी आणि त्याचं आपण अर्घ्य देताना 3 वेळेस आपण ओम सूर्यनारायण देवाय, ओम सूर्यनारायण देवा असं आपण 3 वेळेस मंत्राचा जप करावा। या मंत्राने तुमची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होते। आपण इथे सूर्यभगवान काढून घेतलेले आहे आणि त्यांच्या दुसऱ्या साईडला आपण एक आदित्य राणूबाई आपण इथे काढून घेणार आहोत। त्यांना हळद कुंकू अक्षता असं सर्व गोष्टी त्यांना समर्पित करायचा, त्यांचा मान सन्मान व्यवस्थित करून घ्यायचा। सर्वात पहिले आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं, नंतर सूर्यभगवानांचं करायचं आणि मग नंतर आपण आपलं आदित्य राणूबाईंचं पूजन करून घ्यायचं आहे। नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा। तसंच या दिवशी गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर किंवा लोण कडतूप असेल तर चोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी व आपल्या वंशाचं उद्यापन करावं। हा वसा एका ब्राह्मणानं केला, त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं। ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या, आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गशीर्षचा महिना आला, ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला, राजाच्या घरी गेला, लेकीनं बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या, गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक, तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही, राजा पारडीला जाणार आहे, जा, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनात राग आला, तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला, तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या, गूळ खात नाही, पाणी पित नाही, आधी माझी कहाणी ऐकायची आहे, ती तू अगोदर ऐक, तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरांडीची 6 मोते आणले, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली, त्याने मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं चित्तभावेने ती कहाणी ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला, बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे?
जिनं कहाणी ऐकली ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.